नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. शेततळे अनुदान योजना याविषयी सखोल माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मागेल त्याला शेततळे योजना, पात्रता, अनुदान, अर्ज कसा करायचा, त्याच्यानंतर कोण पात्र आहे, कोण किती अनुदान मिळतं, त्यानंतर अर्ज कुठे करायचा, मंजुरी किती दिवसात येते, सखोल माहिती या व्हिडिओत मी देणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, शेततळे म्हणजे काय, पहिला हा विषय समजून घ्या. कृत्रिम जल साठा तयार करण्यासाठी केलेला हा प्रयोग शासनाने केलेला असतो. शेतकरी आपलं विहिरीत पाणी नसतं तर याच्यावर साठा करू शकतोय. पावसाचे पाणी साठवणे, सिंचन प्रयोग करणे, दुष्काळग्रस्त आधार करणे यासाठी आपण वापर करतो. व योजनेचे उद्दिष्ट समजून घ्या. पाणी साठवण, उत्पन्न वाढ, त्यानंतर दुबार सिंचन असेल किंवा ठिबक असेल, यासाठी आपण ते पिकांना वापरू शकतो. जलसाधारण असेल, त्याच्यात पात्रता काय आहे तर महाराष्ट्राचा शेतकरी असावा, स्वतःच्या नावावर जमीन असावी आणि सातबारा उतार आवश्यक. आता सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे फार्मर आय डी कार्डसुद्धा त्याला लागतं आहे. ओके, त्याच्यानंतर आवश्यक कागदपत्रामध्ये आधार कार्ड, सातबारा, 8 बँक पासबुक, फोटो. या व्यतिरिक्त तुम्हाला फार्मर आय डी कार्डसुद्धा आवश्यक आहे. जर काढला नसेल कोणी फार्मर आय डी कार्ड तर मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाका. तर तुम्हाला जर काढायचं असेल तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फार्मर आय डी कार्ड आपल्या इकडे काढून भेटेल. त्यानंतर अनुदान किती मिळते तर अनुदान 50 ते 1.5 लाखापर्यंत अनुदान मिळते. पात्रतेनुसार लाभ असतो, SC ST OBC कॅटेगरीनुसार. त्यानंतर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने करायची असते. कागदपत्र देखील ऑनलाईन अपलोड करायचं असतात, ऑनलाईन सबमिट करायचं असतं. कुणाला हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही आपल्या कमेंटमध्ये कमेंट करा. तुम्हाला 100% हा फॉर्म भरण्यासाठी आपण सहकार्य करू. आणि फॉर्मचे जर काही चार्जेस असतील, काय असतील ते आपण तुम्हाला चार्जेस घेऊ. ऑनलाईन QR कोड पेमेंटने व्हॉट्सअप थ्रू तुम्हाला आपण सेवा देण्याचा प्रयत्न करू. ओके, आणि प्रत्यक्ष जर धुळ्यातले व्यक्ती असतील तर धुळ्यातल्या व्यक्तींनी प्रत्यक्ष ऑनलाईन सर्व्हिसेसशी संपर्क साधावा. धन्यवाद मित्रांनो. आणि मंजुरी प्रक्रिया काय असते सगळ्यात महत्त्वाची समजून घ्या. मंजुरी प्रक्रिया ही पंचायत समिती अंडरमध्ये मंजूर प्रक्रिया असते. कृषी विभागामध्ये तर तिथे शेत पाहणी केली जाते, मंजुरी मिळते आणि संमती मिळते. नंतर मग ते कोटेशन अपलोड वगैरे करून मग पूर्वसंमती दिली जाते. हे सगळे फायदे त्याचे आहेत. वर्षभर पाणी राहते, उत्पन्न वाढ होते, अधिक पीक वाढते, उत्पन्न वाढते. या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला चांगला फायदा होतो. धन्यवाद मित्रांनो. शेततळे अनुदान योजनेची माहिती आपण घेतलेली आहे. अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा. चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे, तिला जॉईन व्हा आणि अर्ज भरून घ्या.